14 मार्च या दिवशी बघा मी ही पत्र आहे ना पुन्हा पुन्हा वाचतो. त्याचं कारणही असं आहे की मी अमरावतीकर आहे आणि या अमरावतीतून या पूर्ण महाराष्ट्र प्रांतामध्ये मराठी माणसापर्यंत ही अमरावती ज्यांनी नेली आणि ज्यांनी मराठी भाषा अगदी हृदयाहृदयात नेऊन पोचवली असे आमचे दादा सुरेश भटांची आज पुण्यतिथी आहे. आज दादा 2023 मध्ये आम्हा सगळ्यांना सोडून गेले होते आणि आता 23 वर्ष झाली आहेत. तरी त्या आठवणी सगळं पुन्हा पुन्हा मी उघडून पाहतो आणि वाचतो. दादांनी मला 1990ला हे पत्र लिहिलं होतं जेव्हा मी 17 वर्षाचा होतो. अगदी 17 वर्षाच्या पोरसवदा वयातल्याही मुलाशी ती इतके प्रेम करायचे अशी स्वतःच्या हस्ताक्षरातली पत्र लिहायचे. या मराठी भाषेचा सम्राट जेव्हा मला कळत नव्हता त्याही दिवशी दादा लहान लहान माणसांना आपल्या जवळ ठेवून त्यांचं मोठेपण ते सांगत होते. दादांच्या ह्या सगळ्या आठवणी अमरावतीकरांना इतक्या आहेत की त्यांचं घर, त्यांचा भटवाडी वगैरे सगळं ते जिथे ते थांबत होते ते सगळी माणसं, ती सगळे कार्यकर्ते, त्यांचे चाहते आणि खऱ्या शब्द म्हणजे भक्त, हे सगळे भक्तांना आजचा दिवस खूप आठवणीचा असतो आणि तो वर्षानुवर्ष आमच्या आठवणीत असतो. दादांच्या सगळ्या आठवणीबद्दल आज अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण केलं आहे, पुस्तकं लिहिली आहेत. पण एक वेगळा अनुभव तुम्हाला यावा म्हणून आज आपल्या सर्वांसाठी म्हणून दादांच्या सुकन्या विशाखा भट महाजन माझ्यासोबत आहेत. नमस्कार. विशाखाताई नमस्कार. नमस्कार. खूप वर्षानंतर तुम्ही कॅमेऱ्यासमोर आलात. हो, खरं म्हणजे हो. महाराष्ट्रातल्या आणि मराठी जगतातल्या सर्व भटसाहेबांच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी पर्वणी आहे की आज तुम्ही बोलणार आहात. त्यांनी मला सांगितलं की फार असं फॉर्मल म्हणजे औपचारिक ते बोलणार नाहीत आणि औपचारिक बोलू नये असंच माझं म्हणणं आहे तुम्हाला. मला सुरेश भट साहेबांच्या सगळ्या कवितांवर, गझलेवर, गीतांवर, त्यांच्या गद्य लेखनावर आणि वृत्तपत्रातल्या लेखनावर खूप सारी चर्चा, खूप सारे लोक, खूप मोठे मोठे लेखक लिहून गेले आहे. पण लेख म्हणून फक्त एकाच व्यक्तीला बोलायचा अधिकार आहे, तो विशाखाताईंना. खरं त्यांचं खूप लाडाचं नाव होतं भट साहेबांचं. विशाखाताईंना ती विशाखा नव्हती म्हणत, काय म्हणायची? गौरी म्हणून हा म्हणजे आजोळचं नाव होतं. गौरी म्हणूनच म्हणायचं, पण कागदोपत्री विशाखा महाजन म्हणूनच. आता तुम्ही विशाखा महाजन आहात पण दादांच्या आवडत्या गौरी आहात. दादा गौरी पण विशाखा हे नाव बाबांनी ठेवलं. कुसुमाग्रजांची जी कविता संग्रह आहे ना, कुसुमाग्रज त्यांचे आवडीचे हे होते कवी. तर त्याच्या याच्यावरून ते नाव विशाखा हे ठेवलं गेलं होतं तेव्हा. तुम्ही आता आपण आज जी चर्चा करू किंवा जे बोलू ते तुम्ही वडील म्हणून सुरेश भटांना कसं बघितलं आणि सुरेश भट एक तुम्हाला लक्षात कधी आलं की सुरेश भट आहेत की अगदी तो बालपणीचा प्रवास सांगा ना. आम्ही अमरावतीमध्ये साधारण मी प्रायमरी जे शिक्षण झालं वनिता समाज जी शाळा आहे तिथे मी राजकमल चौकातली तीच वनिता समाज होतं. हो ती होती, ती खूप ऍक्टिव्ह होती वनिता समाजमध्ये, अगदी ऍक्टिव्ह कार्य हे असायची. आणि 4थी पर्यंत मी वनिता समाजमध्ये शाळेत शिकत होते आणि नंतर बाबा कामानिमित्त नागपूरला म्हणजे पहिल्यांदा महासागर ते वृत्तपत्र जे होतं तिथे संपादक म्हणून रुजू झाले, तेव्हा आम्ही नागपूरला शिफ्ट झालो. तर त्या लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत अमरावतीच्या मुख्य त्या लहानपणी 4थी पर्यंत म्हणजे साधारण 10-11 वर्षापर्यंत शिकलात. हो, म्हणजे असं 75-76 साली आम्ही नागपूरला शिफ्ट झाला. महासागर मधून मग लोकमत, तरुण भारत काही दिवस, लोकमत, मग स्वतःच त्यांनी साप्ताहिक पण काढलं होतं बहुमत म्हणून. करेक्ट. असा सगळा तिकडे प्रवास तिकडचा सुरू झाला. त्याच्या इथे अमरावतीत असताना सुद्धा त्यांनी वृत्तपत्र केलं, डंका आणि लिहायचं म्हणजे लेखन चालूच होतं. हो, आणि त्याच्या आधी पण म्हणजे सगळ्यांनी वाचलंही असेल, शिक्षक म्हणून काम केलं, वेगवेगळ्या ठिकाणी हे करायचं. अमरावतीत सुद्धा तेच वृत्तपत्रात जे हे करायचं तेच पुढे कंटिन्यू ठेवलं आणि याच्याशिवाय कविता लेखन चालू असायचं. मुलींना माहित आहे का ते बाबा आठवतात सुरुवातीला की जे शाळेत सोडून देणारे, तुम्हाला कसे आठवतात? शाळेत तशा आठवणी आहेत. शाळेत म्हणजे रोजच्या रोज असं नाही, आमचं हे असायचं, पण शाळेत कधी यायचं, कधी जसं जमेल तसं. आम्ही आमचं स्वतंत्र आमचं हे होतं, राज्य आई आणि हे
कारण त्यांचं विश्व वेगळं होतं. बाहेर जाणं खूप मित्र असायचं, परिवार अमरावतीमध्ये. मित्र परिवार घराच्या बाहेर, आणि बाहेरगावी पण अनेकदा जायचे. हा त्याच्यामुळे जसं जमेल तसं ते करायचे. अच्छा. त्याच्यामुळे शाळा, अभ्यास या सगळ्या गोष्टींचं काय एवढं आता आजकाल जितकं हे असतं खूप भाऊ करतात हा. तसं नव्हतं. तसं नव्हतं. आमचं कधी मग नॉर्मल तुम्हाला ते हॉटेलला घेऊन गेलेत वगैरे असं काही आठवतं? कुठे फिरायला घेऊन हॉटेलला गेले, ट्रिपला वगैरे घेऊन गेले? नाही, तेव्हा हॉटेलला वगैरे इतकं नव्हतं तेव्हा. नव्हतं हॉटेलचं तेव्हा. नाही नाही अगदी राजकमल चौकात एक आजकाल छोटे भेलचं दुकान नाही, होतं. भेल सुद्धा नाही. आम्ही गड्डामध्ये तुम्ही कधी गेला? नाही, अच्छा. ते स्वतः जायचे. गड्डा फेमस होता. ते त्यांचा तो आपलं नानकरामचा मी खोमचा. सांगते, जवाहर गेटच्या आतमध्ये गेला ना, नानकरामचा खोमचा. हा, नानकराम नानकरामच्या ते काय गिलेवडे, गिले वडे. हा, नानकरामचं ते मी कांजी वडे. कांजी वडे, खूप तर प्रसिद्ध. तिथे ते जायचे माहिती. पण आम्ही लहानपणी कधी गेलो नाही, म्हणजे असं एवढं हे तुम्हाला नव्हतं आठवत तेवढं. नाही. नाही, ते नाही आठवत. खरं तुम्ही 2 भाऊ आणि 1 बहीण. हो हो चित्तरंजन, हो हो. तुम्ही आणि माझा एक भाऊ गेला हो, ऍक्सिडेंट दुधाला. मध्ये. बरोबर आहे. मी मोठी, माझ्यानंतर वर्षांनी लहान होता हर्षवर्धन, तो हा, ऍक्सिडेंट मध्ये हर्षवर्धन गेला. हम्म. आणि लगेच मग बाबा पण 6 हा. महिन्यात ते पण गेले. आणि मग धाकटा चित्तरंजन. तुम्हाला असं कधी जाणवलं की आपले जे बाबा आहेत ते खूप विख्यात आहेत, खूप लोक त्यांचे भक्त आहेत, असं कधी फील आलाय? भक्त आहेत हे जरा नंतर, म्हणजे ते सुरुवातीला त्यांची गाणी रेकॉर्ड वगैरे झाली ना, तेव्हा लक्षात आलं होतं की काय आपले बाबा काहीतरी ग्रेट आहेत, काहीतरी वेगळाच प्रकार आहे हा सगळा. ते तेवढं लहानपणी तेवढं कळत होते की कळत खूप होतं. फेमस आहेत. आणि मुंबईला मध्ये मध्ये जायचे. हा. मग मुंबईहून येताना मग काय काय घेऊन यायचे. ते तेवढं थोडंसं अप्रूप तेव्हा वाटायचं. ते खूप एवढं नाही, पण एवढं लक्षात यायचं की खूप काहीतरी संवाद वेगळा होता? आहे प्रकार. म्हणजे संवाद काय होता? काही संवाद असा नाही. आता त्यांचं मलमली तारुण्य किंवा जी गाणी रेकॉर्ड झाली, हा. ती पूर्वी रेकॉर्डचा असा ग्रामोफोन असायचा ना, हो. ती गाणी वाजायची. ती आम्हाला खूप गंमत वाटायची. अरे बाबांचं गाणं रेकॉर्ड झालं, ते ऐकायचं. म्हणजे असं खूप असं ग्लॅमरस नव्हतं, नाही. पण कळत होतं काहीतरी वेगळा प्रकार आहे. हा हा. आणि जसे 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 मोठे होत गेलो तसं मग नागपूरला शिफ्ट झाल्यानंतर म्हणजे त्यांचं लेखन चालूच होतं. लेख लिहायचे, अग्रलेख लिहायचे, लोकमतसाठी लिहायचे, बरोबर आहे. खूप जलसा लेख. लिहायचे ते हा, जलसा लोकमतला. लिहायचे, अग्रलेख पण लिहायचे. हा. नंतर रोकटोक म्हणून एक होतं, रोकटोक होतं. बरोबर आहे. ते लिहायचे. नंतर त्यांनी म्हणजे लोकमत समाचारला किस्से अमरावतीचे हाही एक हा कॉलम चालवला होता. हा, तर त्याच्यावरून मला आठवलं, अमरावतीचाच आहे. त्याने आता कोणत्या वृत्तपत्रात दिलं तर आठवत नाही. एक किस्सा ते सांगायचे. पुरोहित, आता दुकानाचं नाव पण नाही आठवत. काहीतरी एका दुकानात ते गेलेले, तर काहीतरी बोलणं झालं, काय झालं माहिती, अशी त्यांना पावती पाठवली, दिसली अशी रिसिप्ट. हा 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 हा. तर हा त्याच्यात किस्सा मी त्याने ऐकला. तर ते थोडंसं आठवत आहे की सगळं त्याच्यात ड्रायफ्रुट्सचे सगळे लिस्ट दिली ती, की पहा ह्यांचा इतका इतका असा आहार. हा. तर मग ते त्याने छापलेलं पेपरमध्ये, असं गमती जमती करायचे ते. आणि हजर जवाबी खूप, म्हणजे लगेच उत्तर द्यायचं. ते पुष्कळदा उल्लेख झाला पण आहे हो हो. त्याचा. आणखीन मला आठवतं आपलं साहित्य संमेलनाचे याला गडचिरोलीला होतं ना, हा, विद्रोह अध्यक्ष सत्याग्रह. होते तेव्हा. बरोबर. तर तेव्हा भाषण करता करता पायजमा घसरला त्यांचा. हो. तर त्याच्यावरूनही ते न डगमगता माझी नुसते हे नाडी घसरले, तुमचं काय घसरलं ते बघा आधी, असं पटकन पटापटकन हजर जबाब असायचा. त्याच्यात एक पत्रकार होता, एक हो संपादक हो होता. हो ते नुसते कवी नव्हते सुरुवातीला. ते पत्रकार संपादक म्हणून त्यांचा वेगळा. हो मला जेवढी पत्र आहे, म्हणजे माझं वय तेव्हा 17 वर्ष होतं. हो हो पत्रकारितेत नुकतंच मी आलो होतो, तेव्हा त्यांनी मला जी पत्र लिहिली आहेत ती सगळी साहित्याची नाही आहेत, हो ती पत्रकारितेची आहे. हो, की कारण ते स्वतः होते. हा, त्यांना माहित होतं की हा पत्रकार होऊ शकतो, किंवा हा लेखक आहे, किंवा हा पुढे जाऊन संपादकाचे काम करेल. हो म्हणून मला जी सगळा संदर्भ आलेला आहे त्यामध्ये त्यांना जे काही लिहायचं होतं अमरावतीबद्दल आणि एकूण राजकारणाबद्दल, तर त्याबद्दलची चर्चा ते एवढे थोर होते, पण आमची चर्चा करायची. ती चर्चा लिहिली आहे. एक पत्रामध्ये त्यांनी शेवटी असं लिहिलं होतं की हे पत्र फाडून फेकून दे. इतकं गोपनीय पत्र होतं ते. आणि ते इतकं मस्त वाटायचं दादा याचे. तुम्ही कॉलेजमध्ये गेलात, हो हो, आणि मग जेव्हा मुली चर्चा करतात, माझे बाबा प्राध्यापक आहे, माझे बाबा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, तुम्ही काय सांगायचं? असा कधी विषय नाही, म्हणजे अशी चर्चा नाही व्हायची. मुलींना काय पण माहिती जेव्हा कळायचं तेव्हा त्यांना आश्चर्य, गंमत वाटायची सगळी. अरे इतक्या दिवसाची बोलली नाही, अरे आधी का नाही म्हटलं, आधी कसं सांगायचं, मी असं थोडी जाहिरात करणार आहे की ती सिनेमाची जाहिरात आहे की माझे वडील सुरेश भट आहेत म्हणून. जेव्हा कळायचं तेव्हा त्यांना सगळं अप्रूप वाटायचं, सगळं मैत्रिणींना, की असं असं हे आहे. आई आणि बाबा
ह्या दोघंही मुलींना खूप लाडते, म्हणजे हो, हो. मुलींना तर बाबा खूप हो, जवळचे हो, असतात हो, साधारणतः या नात्यामध्ये. हो. तुमचं कसं होतं? वडील तर म्हणजे लाडकीच होते, सगळेजण हा म्हणतात लाडकी, कारण मी एक तर पहिलं अपत्य होतं हा तुम्ही आणि सर्वात असं मोठे? हो, मी सगळ्यात मोठी. हा तर त्यांचं असं हर्षवर्धन म्हणजे 2 नंबरला. हर्षू वर्षांनीच लहान होता हा आणि धाकटा 5 वर्षांनी. हा तर त्यांचं असं म्हणणं होतं, म्हणजे त्यांचा काही अंधविश्वास किंवा असं हे नाहीये, पण त्यांचं असं म्हणणं, माझा जन्म झाल्यावर त्यांचे खूप छान दिवस आले, अरे वा. असं त्यांच्या डोक्यात होतं अरे. कसं भाऊ. तर इन जनरल लाड लाड करायचे सगळे आणि व्यवस्थित. तुम्हाला असं कधी रागवले नाही, कधी नाही. हे नाही केले, कधी नाही. कधी असं नाही, रागवल्याचं आठवत नाही, नाही? नाही. रागवले नाही, मारलं नाही तर दूरच गोष्ट, अरे बरोबर आहे. पण लाड करायचे. आणि बाहेरून म्हणजे मग गावाहून आले की बाबांची काय कधी आणायचं. तक्रार आईजवळ, आईची कधी तक्रार नाही, बाबांजवळ? कधीच नाही. असं असं कधीच कधीच नाही. आई कधीच तर नाही. खूप साध्या होत्या. नाही. हो. आई तर तुमच्या हो. एकदम साध्या हो, होत्या. हो, हो. म्हणजे मला एक वाक्य आठवतं, तुम्हाला कधी आठवत असेल. उलट मला बाबांनाच कधीतरी झापावं लागायचं. हे करू नका, ते करू नका, पथ्य म्हणजे सांभाळा. तुम्ही आई होऊन जायची त्यांच्या. हो. आई 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 तर आमची फारच साधी होती. म्हणजे अ, मुलगी शेवटी एकदा हो, म्हणजे वडिलांची आई थोडासा होऊन जाते. हे करावं लागायचं, हे खाऊ नका, ते खाऊ नका. पथ्य सांभाळायच्या विषयी फार ते स्वतःकडे पथ्य दुर्लक्ष नव्हते. करायचं नाही. गोड खायला लक्ष द्यावं लागायचं. गोड खाऊ नका, हे खाऊ नका, असं करा, तसं थोडं थोडं हे करावं लागायचं. तुमच्या लग्नाचा प्रसंग सांगा ना. खूप चर्चा झाली त्या दिवसात, की एक तर तुमचं लग्न आहे म्हटल्यानंतर, किंवा तुम्हाला आता तेव्हापर्यंत कविश्रेष्ठ सुरेश भट हे नाव झालं होतं. लग्नात नाही, आपले घर इतर लग्न होतात तसेच झाले ते. काही विशेष तसं काही असं खूप गाजावाजा नाही किंवा असं झाला होता का नाही जेव्हा? झालं असेल तर अगदी माहिती नाही. दरवाजावर उभे कोण होते, तर नाही. मंत्री, खासदार, हां. आमदार आणि सुरेश भट साहेबांच्या मुलीचं लग्न आहे म्हणून ते अच्छा. यजमान होते सगळे. नाही, याची खूप चर्चा झाली होती. नाही, पण म्हणजे मला काही एवढी हवा त्याची गेली नाही किंवा मला काही तसं हे काही हे आमच्यासाठी नॉर्मल होतं सगळं. हा कारण त्यांचं जे वर्तुळ जे होतं की असेच सगळे लोक याच्या राजकारणातले म्हणा किंवा त्यांच्या आजूबाजूचे जे जे लोक त्यांना भेटायचे ते सगळे होते. त्याच्यामुळे असं काही फार खूप स्पेशल झालं असं मुळीच असं नाही. वाटलं नाही जसं तुम्हाला? नाही, बाकीची जशी लग्न होतात तसंच हे झालं. तुमच्या घरच्या घरी सारखं. कोणी येऊन राहिलाय, किंवा तो भक्त आहे, तो राजकीय नेता असला तरी तो भट साहेबांचा अगदी पायाशी नाही, येऊन बसायचा. घरी असं आठवतंय? राजकारणातलं कोणी नाही आलेलं. हा पण हृदयनाथ मंगेशकर एकदा म्हणजे यायचे, एकदा राहायला आलेले आठवतं. हम्म. बाकी कोणी असं भेटायला काही काही गायक लोक, हरिहरन येऊन गेलेत, नंतर एखाद दुसरे असं उषा मंगेशकर, असं नुसते धावती भेट म्हणतात ना ओके. तसं. आणि मी कसं ग्रॅज्युएशनला नागपुरात नव्हते, पुण्याला होते, पण मी तिथे असताना इकडे स्मिता पाटील किंवा हे जब्बार पटेल, हम्म. नंतर असे व्हिजिट द्यायला एखाद असं यायचे. दुसरे लोक यायचे असे. तुमच्यासमोर कोणतं काव्य संगत प्रकाशित झाला भट साहेबांचा? तो आठवते प्रकाशन समारंभ? प्रकाशन समारंभ माझ्यासमोर नाही कोणताच नाही. झंझावात आठवत असेल? नाही मला नाही आठवत. नाही आठवत, पण माझ्यासमोर नाही. कोणती कविता लिहिली आहे घरी, पहिल्यांदा वाचून दाखवली, विचारा इकडे? नाही, तसं कधी नाही झालं. कधीच नाही. नाही. ते काय व्हायचं, ते कविता आईला पुष्कळदा वाचून दाखवायचे हा. किंवा त्यांच्या भोवती इतका गराडा असायचा माणसा, सतत कोणी ना कोणी यायचं, जर जो येईल त्याला ऐकू, म्हणजे एक तर लेख, हो. अग्रलेख किंवा जे काही गद्य लेखन असायचं हा. ते वाचून दाखवायचे. किंवा मग जे कोणी लोक आहेत त्यांना किंवा आईला कधीतरी ऐकायचं. असं पर्टिक्युलरली आम्हाला मुलांना कधी नाही असं नाही. ऐकलं नाही. पण आम्ही असायचो, म्हणजे आता खोलीत बाबा बसले आहेत ऐकवत आहेत, हे आम्ही मतला ऐकायचो. लिहिलाय, जरा हा. ऐक नाही गौरी, असं नाही, काही? इतक्या लेवलला नव्हतं. ते जेव्हा ऐकवायचं ना लोकांना किंवा असं, तेव्हा आमच्या कानावर पडायचं किंवा हा. आम्ही असं आजूबाजूला असायचो. त्यांचा तो लोखंडी पलंग होता. हा. मला आठवत आहे. आमच्या कानावर पडायचं. आणि अजून एक सांगता येईल की ते बेगम अख्तर म्हणा, फरीदा खानम, असे वेगवेगळ्या जे गझला ऐकायचे ना, लोकांना ऐकवायचे. आणखीन तेव्हा आमच्या कानावर सतत पडायचं. त्याच्यामुळे ते सगळं त्याचे वातावरण होतं ना, ते चांगलं, त्यांच्या आवडीनिवडी ते आमच्यावर थोडेसे ऐकून सगळे ते संस्कार झालेले. मला बाबांची एक गोष्ट अजून आठवते, की ते व्हीसीआर वर व्हिडिओ पिक्चर हो, पाहायचे हो, त्या हो. काळात, आणि खूप पिक्चर पाहिजे, आणि इंग्लिश पिक्चर मुख्यतः. जेम्स बॉन्ड, वेगवेगळ्या जगातल्या हो. वेगवेगळ्या कलावंताचे पिक्चर पाहायचे ते. जेम्स बॉन्ड हा. किंवा असं आम्ही पण बघायचो. हो. आणायचो अगदी, आणून ते अगदी व्हीसीआर लावायचं, ते खूप अप्रूप असायचं. फार आणायचं कमी बदलून. लोकांना माहित असेल की हो. त्यांचं मराठी एवढं किंवा जास्तही ज्ञान इंग्रजीचं होतं. हो, वाचायचे पुस्तकं वाचायचे. भाषेवर खूप त्यांची कमांड हो, होती. हो. इंग्रजी त्यांचं अतिशय उत्तम होतं, आणि ते पाहतही होते तसं ते. वाचन होतं. इंग्लिश पण वाचायचे, हिंदी पण, उर्दू उर्दू
एवढं नाही, हिंदी. हिंदी वाचायचे. उर्दूचं हे होतं कारण उर्दू हिंदीतले शाळेत लिहायचे. होतो. किस्से अमरावती के हा हिंदी हिंदीतला column आहे हो, त्यांचा. लिहायचे. एखाद दुसरी कविता पण त्यांनी लिहिली आहे, तर मी आठवायचा प्रयत्न करते. अं, आता आठवत नाही या क्षणाला, आठवलं हिंदीतली की कविता सांगते. लिहिली हो, भटसरांनी. लिहिलेली आहे. हो, हो. धर्मयुग जे आहे ना, धर्मयुग. हा, त्याच्यात छापलेल्या पण होत्या त्यांनी 2. वा वा. चिखते ते जो मला आठवत नाही या क्षणाला. बरं. पण हिंदीमध्ये लिहिलेले ते गजलाच 2 फार कमी गजले. लोकांना माहित असेल की हिंदीत लिहिलंय म्हणून हो, त्यांनी. त्यांनी हिंदीत लिहिलेलं आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे जी स्वतःची मातृभाषा आहे तीच शेवटी खरी. खरी. ते ओढून ताणून हे करण्यापेक्षा Yes. सहज जे जमतं ते ते बरोबर आहे. स्वतःच्याच भाषेत किंवा आपले जे विचार असतात ते आपल्या मायबोलीतच जास्त छान प्रगट होतात ना. Correct. त्याच्यामुळे त्याच्यावरच त्यांनी असं- त्याने लिहिले ना, त्यांनी कविता त्या साय मी खातो मराठीच्या दुधाची, हा. मी कुणाचा उंबरा जिजवू कशाला. वा मग वा. ते हिंदी आणि मराठी ते त्याच्याच आहे की हा. मी माझी जर भाषा मराठी तर मराठीत लिहायला पाहिजे, जास्त चांगलं व्यक्त होता येतं. तुम्ही जेव्हा असं आठवतं का की बाहेर एखादं जसं आता आशांनी जी काही गाणी म्हटली हो त्यांची हो ती इतकी फेमस झाली हो की तरुण आहे रात्रला तर एकदम शिखर मिळालं. हो हो तर आपल्या बाहेर एवढा गवगवा झालाय. आज जर हो, हो. सोशल मीडिया तेव्हा असती हो. तर कदाचित रीलवर फक्त रील्स हो. व्हॉट्सअपमध्ये चालले असते. आधी चालतात. नाही, तेव्हाच एवढं म्हणजे आता किती सगळे मोबाईल पण आता इतके सहज झाले, कचऱ्यासारखे मोबाईल झाले सगळे. तेव्हा बरोबर. तसं नव्हतं ना नाही वातावरण. ना. हा. म्हणजे लोक भेटले की त्यांना जेव्हा कळायचं तेव्हा हे करायचं, हा. पण असं खूप हे नव्हतं. असं प्रसिद्धी हा हा, प्रकार नव्हता. प्रसिद्धी माहिती होतं लोकांना, बरोबर आहे. चांगल्या अर्थाने फेमस होते ते, पण असं इतकं हे नाही. लोकांना ते कौतुक हा, होतं. कौतुक पण होतं, त्याचं नक्कीच होतं. प्रचारक कौतुक जे आता आहे, हो, हो. आता प्रचार की थाट आहे, आता अति होतं, अति होतं, तो अतिरेकी. थाट नव्हता हो. त्यांचा. अजीर्ण होईपर्यंत आजकाल हा. ते होतं अगदी. की लोकांना प्रकाशन समारंभाला बोलावं लागे. हो कविता प्रकाशन समारंभ हो. आहे. तुम्ही हे सगळं बघताना कोणत्या कवितांवर तुम्हाला असं वाटतं की भटसाहेबांची ही कविता मला बाबांची नाही, ही मला कविता- ना बाबांच्या सगळ्याच गझला खूप आवडतात. काय गोष्ट आहे? मला हो, मी सांगते, मी जेव्हा शिकत होते ग्रॅज्युएशनचा, बाबांचे वेगवेगळ्या गावाला ना कार्यक्रम व्हायचे, गझला एल्गारचे कार्यक्रम व्हायचे. तर बहुतेक जेवढं जमेल ना तेवढं बाबांच्या सोबत मी जायचे. कार्यक्रम 1000 असायचे. मी सगळ्या जायचे? कविता हो सगळ्या कसा कविता अनुभव मला होता सांगा ना. खूप मजा यायची. हा. सगळे लोक दाद द्यायचे, सगळे हा. काय प्रत्येक वय शेरला. तुमचं? मी 17-18? हा, थोडं वरती ग्रॅज्युएशन समजा, हा, 17-18 आणि वरती, हा, 20 हा, 20 पर्यंत. हो मला समज आली हो होती हो हो की हे गझल आहे, ही हो. कविता आहे. हो, नाही ते तर म्हणजे आता इतके जण लोकांचं तर गझल काय प्रकार माहिती नाही असलं तर मग नामुष्कीची गोष्ट आहे ना, घरात राहून. तर तुम्ही असं ते बाबा व्यासपीठाला बसले आहे, हो तुम्ही खाली हो बसले हो आहे, हो हो असा अनुभव घेतला. पुष्कळ एखादा अनुभव सांगा ना. कुठला अनुभव आठवतो का तुम्हाला? वेगळा असं नाही. लोक खूप खूप गर्दी करायची, इतकं हा. सगळं भरून जायचं नागपूर सगळं. तुम्ही तो मुंबईचा सांगा. मुंबईला बाबा काय करायचे, वेगवेगळ्या शहरांमध्ये एल्गारचा कार्यक्रम करायचा. तर माझं लग्न झाल्यानंतरची गोष्ट आहे. 95 साली मी एल्गारचं म्हटलं, पण बाबा आपण आपलं मुंबईत करूया, सगळेजण इतकं सगळे करतात, तुमचं पण व्यवस्थित व्हायला कधी झालं पाहिजे. लग्न तुमचं? 91 साली. 91 91 बरोबर. साली. हा. तर म्हटलं आपण पण मला तुमचं माहित करूया. आहे कारण 90ला मी खूप संपर्कात हो होतो. हो हो तुमच्या लग्नाचे सगळे किस्से मला माहित आहेत. चालू तुम्हाला माहित नसतील हो ते हो सगळे मला असं माहित असेल आहे. असेल. त्यांनी मला हो सांगितलं होतं हो किंवा माहिती होतं की ते अगदी सहज कोणत्याही मंत्र्याला सहज फोन करायचे. हो 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 सहज आमदाराला सांगायचे की तू येऊन जा, हो तू हो बोलून घे, दत्ताची मी बोलून घेतो. अगदी या हो भाषेतलं सगळं हो टोन हो होतं. हो हो हा त्यांना मुंबईचा किस्सा तर सांगा. मी म्हटलं इतके सगळीकडे कार्यक्रम करता, मुंबईत झालाच नाही तुमचा कार्यक्रम, आपण करूया मुंबईत. हा. तर मग मी तयारी केली सगळी सगळी काय पुष्कळ लागतं ना ते. बरोबर. पहिल्यांदा करत होते, मला काही अनुभव नव्हता. हम्म. पण मग बाबांच्या ओळखीतले जे होते कवी म्हणा, संगीतकार म्हणा, सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून आमंत्रण देऊन वगैरे सगळं तो कार्यक्रम छान झाला. यशवंत देव होते, नंतर आपले हृदयनाथ होते. हृदयनाथ मंगेशकर, त्यांची उषाताई होत्या. उषाताई होत्या बहुतेक, भारती मंगेशकर. शिवाजी मंदिरात झाला. हो, शिवाजी मंदिरात. हा, दादरला. रंग मंगेशकर फॅमिली होती. बाळासाहेब ठाकरे शेवटपर्यंत थांबले होते हो. पूर्ण कार्यक्रम. आधी म्हणाले थांबत नाही, त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये नमस्कार केला बाबांना. हो, मला इतकं हा ते किस्सा कविता. माहित हो आहे. हो की जसा तर मध्यंतर झाला हो, ते वरच्या इतकं स्टेजवर आले म्हणजे होते. सगळं आपलं सगळं हे विसरून, हा. म्हणजे कविते शिवसेना पुढे प्रमुख कविते हो हे कविते पद पुढे हो विसरून. हो कविते पुढे इतकं ते काय? कविता त्यांच्या हे होत्या. नाही, मराठीवर प्रेमच होतं बाळासाहेबांचं आणि त्यांनी सुरेश तर भटांवर खूप प्रेम तेव्हा पूर्ण कार्यक्रम इतका म्हणजे सगळी तिकीट इतकी फुल झाली. आणि मग तेव्हा मला काही म्हणजे नव्हताच, एक्सपिरियन्स नव्हताच. ते पत्रकार लोक म्हणा त्यांच्या काय वेगळ्या सीट असतात, आम्हाला सीट द्यायला पाहिजे, नाही तर आम्ही हम्म. पेपरमध्ये असं काय 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 बरंच नाही केलं. म्हटलं काय करायचं ते करा, माझ्याकडे हातात आता जागा नाही. हम्म. असं करून म्हणजे भरगच्च छान झाला तो कार्यक्रम. रात्री अगदी म्हणजे त्याची लिमिट असते ना सभागृहाची, हम्म. त्याच्याही पलीकडे झालं. मग शेवटी ओसंडून थांबावं व्हायला. लागलं. हो, खूप छान झाला तो कार्यक्रम.
त्या कार्यक्रमानंतर तुम्ही अनेक कार्यक्रम बघितले. त्या वेगळा कार्यक्रमात नाही, त्याच्या आधी बघितले. आधी बघितले. हा, आधी म्हणजे लग्नाच्या लग्नापूर्वी आधी. लग्नापूर्वी लग्नानंतर तर खूप स्वाभाविक कार्यक्रम, आहे. म्हणजे प्रत्येक कविता मला गझल कविता त्यांच्या माहिती असायची, चाल पण माहिती असायची. हम्म. फक्त त्यांच्या म्हणण्याची, म्हणजे त्यांच्या आवाजाचा बेस किंवा काय म्हणतात पिच वगैरे वेगळा होता, ते घ्या फरक ना. पडतो. नाही, तुमच्याकडे आता म्हणणार पुस्तक आहे. म्हणजे अं, भटसाहेबांच्या सुकन्येच्या अं, गळ्यातून शब्द त्यांचेच एक आहे. कविता मी नेहमी म्हणायला सांगितली की जरा बघूया. त्यातल्या त्यात सोपी भटसाहेब वाटते मला. गायक होते. भटसाहेब बासरी वाजवायचे, तबला हो, वाजवायचे, आवाज चांगला, हार्मोनियम वाजवायचे. स्वरांची जाण होती. शिकलेच होते. म्हणजे संगीत शिकले. त्यांच्या आईने शिकवलं होतं. हा, त्यांना हा, म्हणजे वेगवेगळे त्यांच्या क्लासेस. आईने शिकवलं होतं आणि आईपासूनच त्यांना कविता वारसा मिळाला असं ते म्हणाले होते. हो, कारण काय, त्यांना ना लहानपणापासून 4थ्या वर्षी त्यांना पोलिओ झाला होता. हो, घरात होते, आजीनी त्यांना महाभारत रामायण पूर्ण वाचून दाखवलं होतं. बरोबर. नंतर साहित्याची त्यांनी आवड गुलाबराव निर्माण केली. महाराजांचं पुस्तक वाचलेलं होतं. म्हणजे असंही मी संदर्भ साहित्याची वाचला. सगळी आवड निर्माण केली. बरोबर आहे. आणि आजीला पण आवड होती, ती पण लिखाण करायची, छोट्या छोट्या हो. कथा वगैरे ते लिहायची. आईकडून झालं असं हो म्हणणंच हो होतं हो हो की माझी मराठी जी आली आहे ती आईकडून आली आहे. हो हो. इतके सुंदर आवाजात आम्ही सगळ्यांनी ऐकलंय त्यांना. आज मी प्रयत्न विशाखाताई, करते, पण प्रयत्न करा. म्हणजे बेसूर नाही होणार. स्वाभाविक आहे. जरा आमच्या मनापासून अपेक्षा करते. अशा नसणार आता की भटसाहेब वाचतात, पण भटसाहेबांच्या सुकन्या नाही, बेसूर वाचतात. नाही येणार, हम्म. पण प्रयत्न करते. वा. देखावे बघण्याचे, देखावे बघण्याचे, वय निघून गेले रंगावर भुलण्याचे, रंगावर भुलण्याचे, वय निघून गेले, गेले ते उडून रंग, उरले हे फिकट संग, क्या बात आहे. वा. गेले ते उडून रंग, उरले हे फिकट संग, हात पुढे करण्याचे, हात पुढे करण्याचे, वय निघून गेले, वा वा. कळते पाहून हेच हे नुसते चेहरेच, चेहऱ्यात जगण्याचे, चेहऱ्यात जगण्याचे, वय निघून गेले देखावे बघण्याचे, रोज नवे एक नाव, रोज नवे एक नाव, रोज नवे एक नाव, रोज नवे एक गाव, नाव गाव पुसण्याचे, वा वा. नाव गाव पुसण्याचे, वय निघून गेले देखावे बघण्याचे, आला जर जवळंत कहाला वसंत, कहा आला वसंत, हाय फुले टिपण्याचे, हाय फुले टिपण्याचे, वय निघून गेले देखावे बघण्याचे, वय निघून गेले देखावे बघण्याचे, रंगावर भुलण्याचे,
वय निघून गेले. वा वा वा, प्रयत्न खरंच केला. विशाखाताई जोरदार. म्हणजे भटसाहेब म्हणत होते आणि जे गायकी होती त्यांची जवळजवळ पोहोचलात तुम्ही. नाही, जवळ नाही, चाल तरी बरी म्हटली. त्यांच्या आवाजाला जास्त वजन होतं, खूपच खूपच. त्यांची सहजपणाने म्हणायचं त्यांची जी कॅसेट आली ती सुरुवातीला हा. सुरुवातीला हो, ती कॅसेट जी होती ना, त्याच जो कार्यक्रम झाला ना शिवाजी मंदिरला मी केला होता एल्गारचा, त्याचीच काढली होती ती. हो हा, त्याचीच केली होती. नंतर ते एक यांनी नक्षत्रांचे देणे म्हणून कार्यक्रम झाला होता बघा. बरोबर. हा, तर त्याची निघाली असेल ती मग. आता अजून एक प्रश्न असतो, आता मी मदत पुन्हा घेणार आहे तुम्हाला म्हणायला लावणार आहे एखादी दोन कविता. भटसाहेब, जेव्हा तुम्ही लग्न झालं त्यापूर्वी सुद्धा एक समज तुम्हाला आली होती की बाबा आपले मोठे कलावंतही आहेत, हो हो आणि तेव्हा ते कुठलीही नोकरी करत नव्हते, हो तरी संसाराचा गाडा त्यांनी चालवला हो. आणि त्या पुस्तकाच्या लेखनाच्या माध्यमातून तो चालला. हो. कधीतरी ही समज आली असेल तुम्हाला की बाबांनी जरा थोडं आर्थिक व्यवहार बघितली पाहिजे, हा. लोक पैसे देत नव्हते, याच्यावर बुडवत उत्तर होते. नाही तर बोला ना, याच्यावर बुडवत होते वगैरे ते असं कधी काही झालं नाही. का? नाही, कधी झालं नाही. नाही, कलावंत बाबतीत असं होतं. पण मोजके असायचे, हा. पण आम्हाला कधी काही असं हे नाही. आम्हाला आमच्या अपेक्षाच नसायच्या फार वडिलांकडे. म्हणजे जे आता जसं शिक्षण घ्यायचं, शिक्षणासाठी जे पैसे लागतात ते मिळतात, खायला अन्न लागतंय त्याचे पैसे आहेत, घरात राहण्यासाठी निवारा लागतो, घर आहे, त्याच्यापुरते आमचे काय खूप अपेक्षा नव्हत्या तेव्हा. आणि आम्ही आनंदी समाधानी होतो. आता काय किती काही करा ते कमीच पडतात पैसे. बरोबर. कधी असं कधीच नाही जाणवलं नाही, खरं. कार्यक्रमाच्या आता अलीकडे काय असतं आणि trend? अजून एक मला आठवतं, म्हणजे आमचं असंच बोलता बोलता असा संवाद झालेला बाबांचा आणि माझा, की मला मग गौरी म्हणायचं, गौरी की तुझ्या मला वर्गात गौरीच नाव माहित होतं. हो हो गौरी नावाने जरी त्यांनी जरी विषय ठेवला तरी, तर म्हणजे तुझ्या वर्गातल्या ज्या कोणी शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या ज्या मुली, काही ह्यांचे मुलींचे वडील डॉक्टर असतील, काही इंजिनियर असतील, पण म्हणे कवी लोक फार कोणीच नसेल, माझ्यासारखा कोणीच तुला भेटणार नाही. हा. आणि लोकांकडे कोणाकडे टीव्ही आहे, फ्रीज आहे, प्रेस्टिज व्हॅल्यू असते ना त्याला, प्रेस्टिज इश्यू असतो तसा. वस्तू. तसा मी नाहीये. माझं किती काही असो, माझ्यासारखा मीच आहे, असं कोणी नसणार माझ्यासारखा कवी. आणि अजून एक रंग माझा वेगळा. हो, रंग माझा वेगळा. अजून आठवतं मला, सुरुवातीला खूप असं हे असायचं स्वतःच्या बद्दल, पर्सनॅलिटी आपलं काय, कसं होईल, कसं काय, तर ते मला वाटायची. हा, म्हणजे काय माझं दिसायचं नॉर्मल दिसायला, खूप सुंदर बिंदर नाही असं मला स्वतःबद्दल हे वाटायचं. तर बाबा नेहमी अशा वेळेला समजून की बघ म्हणे, मी हा असा, ते स्वतःला काय फार छान दिसायचे असं समजायचे नाही, मी हा असा आहे. तरी पण मी माझ्या कविता इतक्या हे लिहिल्या की त्याच्यावर मी त्याच्यावर मी त्या कवितेच्या जोरावर मी सगळं माझं करिअर करतोय. तसंच तू ज्याच्यात करिअर करतोय इतकं बेस्ट करायचं की पूर्ण व्यवस्थित करायचं की त्याच्यात जे बेस्ट असेल, जसं एखाद्याचा बटाटे वड्याचं दुकान असेल, त्यांनी इतकं पूर्ण जगात प्रसिद्ध झालं पाहिजे, अशा तऱ्हेचा आपल्या डोक्यात विचार असायला पाहिजे. तर दिसण्याचा फॅक्टर नाही लक्षात घ्यायचा, की आपण जे करतोय. मी यासाठी विचारलं की अलीकडे 4 गाणी स्टेजवर गायली एखाद्या गायकाने, 2 पुस्तकं आली की तो लगेच PR आपला तयार करतो, कोणतरी PRO ठेवतो, कोणतरी एक मॅनेजर तयार होतो. अगदी 2 नाटकात एखादी अभिनेत्री आली तरी ती एखाद्या सिरियलला आली तर तिच्या PROशी बोला. आता तर अशी स्थिती आहे की रील स्टार असतात, त्यांचे PRO असतात. मध्यंतरी खूपच बदललं ना जगच. आता इतकं मार्केटिंग झालंय. तेव्हा डायरेक्ट लोक भटसाहेबांना भेटत होते. पण तुम्हाला एक छान समज आल्यावर तुम्ही मुंबईत गेला, तुम्हाला असं वाटलं का कधी की यांचे जरा आर्थिक नियोजन करून दिलं पाहिजे? नाही, कधी गरज पुढाकार घेतला पाहिजे. नाही, कधी ते बाबा पैसे 200 नाही मागा, ते कमर्शियल, खरं सांगू का, इतके कमर्शियल लेवलला नव्हतंच त्यांचं, नव्हतं तेव्हा. फारच पूर्ण तेव्हा वातावरणच वेगळं होतं. हे आता पूर्ण टोटल बदललंय. त्यांच्याकडे म्हणजे हाताशी ते म्हणजे जवळ लिहायला किंवा असं मदतनीस असायचं, त्यांना काही लिहायचं असेल तेवढा, स्वतःच मॅनेज करायचं. आणि तेव्हा कसं आर्थिक हे कसं असायचं की आपण कार्यक्रम करायचा, त्याचे पैसे जे मिळतील ते घर चालवायला किंवा स्वतःच्या अर्थार्जनासाठी घ्यायचं, एवढंच असायचं. त्याच्यापेक्षा वरती की नाही, फक्त किती घ्यायचे, पैसे कमी जास्त घ्यायचे ते तेव्हा. माहित होतं का की त्यांचे शरद पवार साहेबांचे खूप चांगले संबंध आहेत?
कधी असं जर बोलणं झालं राजकीय नेत्यांबद्दल? बोलणं नाही झालं, पण माहिती होतं राजकारणी किशोर कुमार त्यांना शिंदेशी खूप चांगले राजकारणात, संबंध हो, होते. राजकारणात खूप रस होता त्यांना. खूप. कितीतरी सामाजिक कितीतरी कविता लिहिली आहे. हो. म्हणजे त्या इमर्जन्सी वेळच्या नंतर लिहिल्या आणि नंतर पुष्कळ लिहिल्या. नुसत्या आणीबाणीत कोणत्याही आयुष्याच्या घडणी घटना घडली सामाजिक किंवा राजकारणी तर लगेच कविता लिहून मोकळं तुम्हाला हे व्हायचे ते. आठवते का जेव्हा छगन भुजबळ बाहेर पडले हो, शिवसेनेतून, छगन तो करी त्यांचा- टाटा. हा आठवते का? हो, हो, त्या हो. दिवशी मी घरी होतो आपल्या. हो का? मला आठवते हो. ते रात्री 2 वाजता हा हो. त्यांनी मतला लिहिला हो, हो. आणि आम्हाला ऐकून दाखवला. मी होतो एक अजून कुठली व्यक्ती आता होते. लढाई, सेनापती पळाले. राजकारणावर पुष्कळ लिहिलंय त्यांनी खूप, खूप. कविता. एखादी आता खरकटे शोधावया ते उडाले कावळे. पुष्कळ. आता मला सगळं पूर्ण कविता नाही आठवणार, हा. पण एक ओळ म्हणली त्याच्या पुढचं आठवू शकतं. Yes. तेव्हा खूप एक पाठवते. कविता घ्या ना आता जर तुमच्या कोणतं नंतरची तर- आवडलेली. म्हणजे भटसमांची सगळ्याच कविता अप्रतिम आहे आणि त्या लताबाईंनी आशाबाईंनी गायल्या किंवा लताबाईंनी गायल्या किंवा सुरेश वाडकरांनी गायल्या किंवा आता हा. अलीकडे सगळ्या आघाडीच्या गायकांनी गायलेले हो. आहे. परंतु काही गाणी काही कविता लेखीच्या आहेत. लेखीला खूप असं आवडल्या. नाही. असं काही होतंय का? आवडल्यापेक्षा मला म्हणायला जरा सोप्या वाटतात. सोप्या आवडतात वाटतात. सगळ्यात. म्हणजे चाल आपल्याला पण अजून ऐकायला. मला एक आठवण विचारायची आहे हा. की तुमच्या आई असं म्हणाल्या होत्या हा. की माझ्यावर कविता लिहिणार असं हे म्हणाले. ते खरं गमतीने आहे का? म्हणाले. खरं आहे नाही, का? नाही, नाही. पण लिहिली नाही म्हणे. नाही गमतीने म्हणत आहे. म्हणायचे. असं असं आईने म्हणायचे कधीच ना? नाही असं कधीच ते गमतीने गंमत म्हणायचे. म्हणायचे. ते तर असंही सांगायचे माझ्या सगळ्या कविता आईनेच लिहिल्या असंही सांगायचे ते. म्हणजे आईच्या म्हणजे तुमच्या आईवर लिहिणार मी असं ते म्हणायचे आम्हाला. हा, नाही की म्हणालेच ते. हे म्हणायचे नाही, की ते असे विनोदाने बोलायचे. ह्या माझ्या कविता ह्या आईनेच लिहिल्यात सगळ्या काही. असं व्हायचं ना? हो. ते आईला विचार कधी कधी मराठी म्हणजे आईचं पण मराठी छान आहे ना. हा. आईचं काही माहेर शब्द. पुणे. हो, हम्म. पुणे. पुणेकर. सदाशिव पेठ. हा, सदाशिव पेठ. हा. तर काही शब्द असायचे त्याचा ते विचारायचे, काही उल्लेख काही करायचा असेल तुम्ही अर्थात आजोळी वगैरे. गेल्यावर मग तुम्ही वैदरी बी. ए. भट हो, आणि ते पुणेकर आपण जाऊन राहिलो करून राहिलो. भाषा होती तोंडी. तेव्हा जरा बाकीचे नागपूरची हिंदी भावंड मिक्स भाषा. मावस भावंड वगैरे चिडवायची, हा. पण त्याला काही पर्याय नाही. ते वराड्यातले लोक जरा वेगळेच हो. वाटतात. घ्या कविता. हो. एल्गार मधली नाही रंग माझा रंग माझं बघते. खरं म्हणजे या 63 सगळ्या पान. कविता खूपच सुंदर आहेत. तुम्हाला हो. माहिती आहे आता भटसाहेबांबद्दल तुम्हाला नाही बऱ्याचदा आहे, काय सगळ्या सांगायचं. खूप छान आहेत. पण तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल कदाचित हा. हा व्हिडिओ बघताना तुम्हाला लक्षात येईल हा हा हा. की विशाखाताई बाबांच्या कविता आपल्या बाबांचं लिहिलेलं म्हणजे त्या प्रत्येक शब्दात बाबा भेटतात त्यांना. हो. आणि तुम्ही काय बाबाच म्हणायचे ना? हो बाबाच. मला पुष्कळ जण तुला कोणता कवी म्हणलं बाबा सोडून कोणी नाही आवडत कवी. क्या बात, असं क्या. कारण काय असायचं, बाबा हिरो ना आपल्यासाठी. कार्यक्रमाला जायचे ना, कार्यक्रम व्हायचे त्यांच्या बरोबर मी असायचे, त्याच्यामुळे बाबा सोडून कोणी नाही असं असायचं. मुलींना बाबा हिरो असतातच आणि त्यात हो. तर बाबा हिरोच होते काही हो. विशेष नाही. थोडस म्हणते. हा. जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही. जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही. एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही. जगत मी आलो असा. जन्मभर अश्रूस माझ्या शिकविले नाना बहाणे. सोंगपण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही. जगत मी आलो असा. कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो. पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच क्या बात आहे, वाह. नाही. जगत मी आलो असा. संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा. लोक मज दिसले अचानक मी मला दिसलोच नाही. जगत मी आलो असा. मी पूर्ण म्हटले नाही, हा. बरंच स्टॅमिना तेवढा पाहिजे म्हणायचा. 2 मधले हे झाले. करेक्ट करेक्ट करेक्ट. खरं म्हणजे
त्यांचे तर आवडते कवी कुसुमाग्रज तुम्ही सांगितलंय, भारातांबे पण आवडते कवी होते. आणि बाबा मग म्हणजे कधी कवितेवर बोलत होते का, चर्चा करत होते का? नाही नाही. नाही, काय असायचं सांगते, आमच्याकडे ना येणारे जण इतके लोक असायचे, आले की त्यांच्याशी कवितेबद्दल बोलणार, एखादी गझल ते रेकॉर्ड आणली त्याला ऐकवणार, ती जी गझल ऐकवणार त्याचा अर्थासह म्हणजे प्रत्येक ओळ झाली त्याचा अर्थ सांगणार त्या गझलेचा, इतकं सगळं बारकाईने सांगून ते सगळं त्यांचं अमरावती आले की वली सुद्दीकांना भेटायला जायचे. त्यांचे गझलेचे मित्र जे होते त्यांना स्पेशल भेटायचेच ते. त्यांच्यामुळेच ऍक्च्युली ते अनेक ठिकाणी प्रसिद्ध पण झालं असेल की वली काका जे होते आणि बाबा शाळेत होते तर ते बाबा कविता लिहायचे, ते जे कविता लिहायचे तो जो फॉर्म होता तो गझलेचा होता. हे वली काकांनी त्यांना सांगितलं ही गझल आहे, त्याला गझल म्हणतात या प्रकाराला. कॅम्पला राहायचे. आता कोणी त्यांच्यापैकी कोणी नाही तिकडे, फक्त वल्ली काकांची भाची ती डॉक्टर आहे निशाद देसाई म्हणून, ती लंडनला असते, ती येते दरवर्षी भारतामध्ये. आणि त्याशी बोलणं झालं? हो, भेट झाली होते, भेटीची माझी. बाबांची तब्येत बिघडली आणि पुण्यामध्ये त्यांना भरती केलं होतं, डोळ्याच्या ऑपरेशन साठी केलं होतं? नाही, डोळ्यांचं नाही, त्यांना हार्टचा त्रास होत होता. आणि मग ऑपरेशन झालंही होतं, डोळ्याचं झालं आणि हार्टचं पण स्थिर झालेलं होतं हार्टचं. पण काय ते इतके वीक झाले खूप, म्हणजे हर्षवर्धनचा भाऊ होता त्याच्यामुळे इतके ते हे झाले, ते विकल झाल्यासारखे. हो, 6 महिने आधी, ते जाण्याआधी 6 महिने आधी गेला, अपघात झाला, त्यांना तो धक्क्यातून ते सावरले नाही, त्याच्यामुळे ते. सुरेश द्वादशी साहेबांनी म्हणजे संपादक द्वादशी साहेबांनी एक लेख लिहिला होता, त्यामध्ये तो प्रसंग त्यांनी सांगितला की हर्षवर्धन गेलेला आहे आणि त्यावेळेस ते हर्षवर्धनाचं दुःख ते त्यांच्या कवितेतून बोलत होते म्हणे. फोन केला होता आणि अरे यांचा मुलगा गेलाय, ते सांत्वनासाठी फोन केलाय, पण कवीचं दुःख ना ते नाही. ऍक्च्युली काय असं मी उल्लेख ऐकला की ते हे लिहायला दुःख होतं, म्हणजे असं सहजपणाने कसं बोलतात, पण तसं नसतं ते. प्रत्येक माणसाचं दुःख सांगण्याची पद्धत किंवा व्यक्त करण्याची पद्धत वेगळी, असं जरुरी नाही की माणसाने रडलंच पाहिजे किंवा खूप हे केलं पाहिजे. ज्याचं त्यालाच माहिती असतं आपल्याला काय दुःख होतं ते. कधी बाबांना असं खसलेलं आहे, खिन्न झालंय, निराश झालंय असं बघितलं आणि लेख जाऊन काहीतरी समजूत काढते बाबांची? नाही, तसं पहिल्यांदी आयुष्यात हर्षू गेल्यावर, म्हणजे भाऊ गेल्यानंतर पहिल्यांदी मी इमॅजिनच केलं नाही की बाबा रडू शकतात म्हणून. हो, पहिल्यांदी आयुष्यात ते हे बघितलं त्यांना हर्षू गेल्यानंतर. कधी आयुष्यात खसलेलं कधी हे नाही. खूप प्रेम होतं नाही, हर्षवर्धनवर असं नाही, अपत्यावर असतं ते, पण फारच एकदम सडनली गेला, हृदयाचा माणूस आहे. आणि कधी आयुष्यात कधी म्हणजे इतकी संकट, वेगवेगळ्या गोष्टी हे झालं सगळं, वेगवेगळे म्हणजे संकट असं म्हणता नाही येणार, वेगवेगळ्या गोष्टी, समस्या वेगवेगळ्या. आता पेपर वृत्तपत्र चालवत होते, साप्ताहिक चालवत होते, खूप कष्ट घेतले त्यांनी, म्हणजे स्वतः ते जाहिराती गोळा करायला, जाहिराती जमवायला. आता आजकाल सगळं डिजिटल इतकं सोपं झालंय, स्वतः जायचे गावोगावी, स्वतः सगळी कामं करायचे, कधी काही हे नाही वाटलं, कष्टाचं कधी नाही. पण हा गेला त्यावेळेला फार, म्हणजे पहिल्यांदा आयुष्यात मी बघितलं की इतका एकदम कळत होतं की खूप हे झालंय. तुम्ही सासरी गेल्या, हो, मग फोन आला बाबांचा, पहिला फोनला काय बोलले होते आठवते का काही? नाही, जनरल सासरी गेली आहे याचे थोडस त्यांना हे करायचं ना, म्हणजे रोज जी गौरी सोबत होती ती आता सासरी गेली आहे, तर बाबा यायचे सासरी? यायचे ना, मुंबईला आले की नक्की येणं व्हायचंच त्यांचं, बोलणं जनरल. काय शेवटी कोणत्या विषयावर बोलत होते शेवटच्या टप्प्यामध्ये? नाही, असं काही नाही, घरगुती साधारण, असं खूप काही फार असं नाही. साहित्य कधी नाही, असं नाही, कविता, आमचं काही इंटेलिजंट वगैरे असं बोलणं नाही, घरगुती बाकी असं असतं. पण कवितेवर कधी बोलल्या, कधी पुस्तकांवर बोलले? नाही, तसं कधी व्हायचं नाही, कधीच नाही. त्याचं ते जग वेगळंच असायचं, ते सगळं कविता, अग्रलेख, लेख, ते सगळं. 2003 ला बाबा गेले, हो, त्यानंतर भटसाहेबांच्या घर किती लोकांनी पुन्हा त्यांना आठवलं घरी येऊन? तुम्हाला काय भेटून? नाही, मी तर नव्हते ना तिथे नागपूर. तर भेटायला आले पुष्कळ लोक, येऊन गेले भेटायला, कारण त्याच्या कवितात येऊन गेले, भेटायला येऊन गेले, पुष्कळ जण येऊन गेले. तुम्हाला असं काय सांगा वाटेल की बाबांनी आमच्यासाठी हे केलंय नेमकं? ते वडील तर सगळ्या मुलींसाठी जे करायचं करतात, त्यांनी सगळा चरितार्थ उत्तम चालवला, पण बाबांनी आम्हाला हे देऊन गेलाय, हे कदाचित सुरेश भेट बाबांनी आम्हाला लिगसी म्हणता येईल, आम्हाला आवाज दिला, खणखणीत आवाज दिला, सगळ्या मोठा आवाजात, साधा बोलला तरी इथे दुरून ऐकू यायचा आवाज फाटकातून. आणि दुसरं म्हणजे
आत्मविश्वास त्यांच्यामुळे आम्हाला खूप प्रत्येक गोष्टीत हिंमत ठेवायची, कोणत्याही परिस्थितीला घाबरायचं नाही, आत्मविश्वासाने हे करायचं. चित्तरंजन गझल लिहायला लागले होते. हो, तो 12वीत असताना लिहायला लागला आता. पण आता माहिती नाही आता तो केव्हा छापतो. लिहितो ते दिवाळी अंकात दिवाळी वगैरे अंकात येतात ते छापतो तो. तुम्हाला पण वाटलं कधी पुस्तक लिहावं? मी 1-2दा असं शाळेत प्रयत्न प्रयत्न. केला होता, पण नाही, ते आपलं नाही प्रांत, ते आपण कानसे नसलेलंच बरं. उगीच आपलं आहे म्हणून लिहायचं असं नाहीये, जरुरी नाहीये ना, अच्छा. ते मुळातच असावं लागतं ते. खूप सुंदर ह्या गप्पा आहे, खरं म्हणजे ह्या संपूच नाही अशा आहेत. हम्म. विशाखाताईंच्या आयुष्यामध्ये सुरेश भट नावाचे वडील होते. आपल्या मराठीच्या सगळ्या साहित्यिकांचे ते वडील आहेत आज, सबके बाप असं म्हटलं तरी चालेल. त्यांच्या प्रतिमेसमोर बसून गझल लिहिणारे किंवा काव्य लिहिणारे लोक त्यांची रोज पूजा करतात. हो. आणि मराठीमध्ये जेव्हा त्यांचा प्रवास सुरू होता, जीवन प्रवास, तेव्हा प्रसार माध्यमे एवढी फोफावली नव्हती, सोशल मीडियाचा अजिबात नव्हता. आणि त्यामुळे पत्र खूप यायची पण एक त्यांना, पत्र लेखन हा त्यांचा खूप छंद होता. माझ्याकडेच किती पत्र आहे तुम्हाला दाखवली होता की ते अगदी, म्हणजे त्यांचा रेकॉर्ड ब्रेक असेल हा. त्या बाबतीत. आणि त्यांचं लेटर पॅड होतं हो. आणि विविध रंगाचे पेन, त्यांचे 7-8 असे हो. 10 पेन असायचे, 2-2 ओळींवर पेन हो, हो, बदलायचे. हो. आणि माझ्यासारखं लेखनिक येऊन बसायचं, तर ते आणि लिहून थकले. नुसतं लेखन नाही, कित्येक लोक जे हौशी किंवा जे कवी होऊ पाहतायत किंवा लेखन करू पाहतायत, ते त्यांना कविता पाठवायचे, बरोबर. दुरुस्त करून द्यायचे. आम्ही कधी कधी गमतनी म्हणायचो, रिपेअर करण्याचे केंद्र कविता इतक्या लेवलला. पण ते अगदी प्रत्येकाला हे करून खूप दुरुस्त कष्ट करून करायचे. पाठवायचे. खूप म्हणजे म्हणजे भटसाहेबांचं असं कुठेच बघितलं नाही, खरंच नाही, म्हणजे तुम्ही कौतुक बघा, नाही. मी त्यांच्या घरी गेलो होतो आणि राहिलोय सुद्धा. कारण मला हे आठवतं की अतिशय सामान्य घर होतं, परंतु इतके कष्ट केले. मला हो. वाटतं सर्वात अधिक कष्ट करणारा हो. कवी असेल. हो. चरितार्थासाठी तर कष्ट केलेच, पण वाङ्मयीन सेवेतही खूप हो. कष्ट केले. खूप अगदी प्रत्येक ओळ दुरुस्त करून द्यायची. प्रत्येक जो किती कवी, लहानातला लहान व्यक्ती हो. आला तरी. नुसते व्यक्ती, जे कवी जे होते छोटे, म्हणजे नवीन तरुण हे, त्यांना पण काय लिहितोय सध्या, मग 6 महिन्यांनी पुन्हा पत्र लिहिलं तर काय लिहिलं की नाही नवीन, असं अशा अर्थाचे पत्र लिहायचे ते, हो. की ते नवीन लिहून लिहिलं की नाही, थकायचे अक्षरशः. लिहिलं की नाही, की अजून थांबूनच गेला, पुढे काय लिहितोय, तसं लिहितं राहिलं पाहिजे वगैरे, अशा अर्थाची ती पत्र लिहायचे त्या लोकांना, ज्यांचे व्यवहार कविता ह्यांचे. मराठीच्या काव्य प्रवासामध्ये हे एक इतकं महत्वाचं आणि मोठं नाव आहे. आणि त्यांच्या म्हणजे ते यांच्या जीवनात वडील रूपात आले, आणि मग जेव्हा जाणीव झाली शेवटच्या एका मोठ्या टप्प्यामध्ये की आपले कवी श्रेष्ठ आहेत, वडील श्रेष्ठ व्यक्ती आहे, श्रेष्ठ पुरुष आहे, तर शेवटचा मला प्रश्न विचारायचा आहे की आज बाबा नाही आहेत. हो. 23 वर्ष झाली आहेत. हो. आपण आता बोलतो असं वाटते कालच गेलेत, हो. किंवा कालपर्यंत आपल्यासोबत होते, असं इतकं ताजेपण आहे आपल्या आठवणीमध्ये. ते माझ्या- कविता वाचताना तर अगदी जास्त जाणवतं, कविता वाचायला लागल्यावर काय- एकदम जेव्हा आता 23 वर्षात काय वाटलंय तुम्हाला? ऍक्च्युली काय म्हणजे झालं, बाबांची बाबा कधी गेले खूप ना, घनघोर आठवण बाबा आली. गेल्यानंतर ना 2 वर्ष मला फार कठीण गेली. म्हणजे असं हे इमॅजिनच करू शकत नव्हते की की बाबा गेले ते. गेले. हा, फार अगदी हे व्हायचं, अगदी असं व्हायचं. 2 वर्ष अगदी सारखे सतत अगदी फार व्याकुळ होणं म्हण किंवा असं ना, फार वाईट वाटायचं की अरे अजून 1 वर्ष आहे. कारण त्यांना ना हे लिहायचं, बायोपिक लिहायचं होतं स्वतःचं. हो. थोडीशी सुरुवात पण केली होती त्यांनी. म्हटलं ते तरी निदान व्हायला हवं होतं. ते असं सडनली गेले ना, निदान सगळे लोक इतके लिहितात, यांचं तर खूप लिहिण्यासारखं आहे. हो. तर त्यांना लिहायचं होतं ते. मला वाटतं त्यांनी शीर्षकही काहीतरी तयार ठेवलं होतं त्याचं, पुस्तकाचं. पण ते झालं असतं तर बरं झालं असतं, मग असं पुढे फार वाईट कुठं वाटलं. आठवणी जमा करून वगैरे असं लिहायला नाही, विचार केला ऍक्च्युली एकाने लिहिलं पुस्तक थोडं जसं जमेल तसं. पण काय होतं, शेवटी दुसऱ्याने जमा करणं आणि स्वतः लिहिणं फरक पडतो ना. तर मला तर त्याच्यामुळे वाटतं घरामध्ये जे काही चर्चा राहायची, एवढा महाकवी घरामध्ये बसलेला आहे, हो. याचे मुलांना शेवटी बाबा असतात. ते हो. महाकवी आहेत की कवी श्रेष्ठ आहेत, हो, जसे हो. काही घेणं नसतं. बाबांची तीच लढिवाळपणा असतं, हो. तीच तकार असते, तीच कुरबुर असते, आणि शेवटी बाबा एक वेगळं भावविश्व असतं. आज विशाखाताई आल्यात आणि त्यांनी पहिल्याच या टप्प्यामध्ये जे काही शेअर केलं, जे काही सांगितलंय तुम्हाला, तर ते पुरेसं नाही आहे ताई. मला तुमच्याकडे पुन्हा एकदा बोलावं लागेल. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सुरेश भट साहेबांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल, म्हणजे काव्याबद्दल तर पुस्तकावर तर अनेकांनी PhD केली, अनेकांनी त्यावर लेख लिहिले, पुस्तकं लिहिली, खूप काही झालं आहे. युनिव्हर्सिटीला पण होतं हा, पुस्तक. आणि खूप काही लिहिल्या गेलाय, पण अनेक गोष्टी ज्या आहेत, ज्या आम्ही पुढे यायला हव्यात. आणि महाकवी घरात कसा जगला आम्ही बघितलंय. घरात राहिलेले माणसं म्हणून आम्हाला लहानच मुलं होतं, त्यामुळे असं काही हो. प्रोटोकॉल नावाची गोष्ट नव्हती. हो. अगदी दादांची बॅग उचलण्याचा जो आनंद होता, तो खूप मोठा आनंद होता. एक लेदरची बॅग होती, सुटकेस, ती उचलण्याचा आम्हाला आनंद होता. आणि असे भक्त म्हणून जगलेले अनेक लोक आहेत. अनेकांनी अशी पत्र जपून ठेवली आहेत. आज या पत्राला 36 वर्ष झाली आहेत.
आणि मी अशी हे असं चिठ्ठी पण ठेवली. अजून त्याच्यावरून आठवलं की कोल्हापूरला ना बाबा येतं तर त्यांनी बघितलं की असं लोक घरामध्ये भिंतीवर त्यांच्या अशा ओळी लिहायची ज्या आवडत्या ज्या कविता असायच्या त्याच्या. बरोबर आहे. आणि असं हे अगदी चिरस्मरणात राहणारं अमर राहणारं काव्य त्यांनी लिहून ठेवलं आहे. अनेक गायक त्यांच्यामुळे मोठे झाले, त्यांच्या गीतांना घेऊन त्यांनी गायकी मोठी केली. आज ह्या सगळ्या आठवणी घेऊन गेली 23 वर्ष बाबा गेले आहेत आणि विशाखा ते आठवण करत आहे. हो. तुम्हाला जेव्हा अशी खूप दाट आठवण येते तेव्हा तुम्ही काय कविता घेऊन बसता त्यांच्या? कविता नाही, त्यांच्या रेकॉर्डेड गाणी असतात ती ऐकता. ऐकते. सर्वात शेवटचं आता अलीकडचं तुम्ही मी ऐकलं? बाबा मला त्याच्यावरून आठवलं, बाबांचं एक गाणं बाबा जाण्याच्या आधी काही दिवस आधी देवकी पंडितनी सह्याद्रीवर म्हटलेलं होतं, रंगुनी रंगात साऱ्या. या. ते गाणं मी म्हटलं बाबा म्हटलं बघा ते आहे टीव्हीवर लागलं आता बघा. हा. तर ते त्यांनी लगेच लावला टीव्ही आणि ऐकलं, देवकी पण रंगुनी रंगात साऱ्या, हम्म. रंग माझा वेगळा. आणि मग ते गेल्यानंतर मग तेच गाणं पुन्हा लागलेलं. तेव्हा अगदी ते मला अगदी हे झालं. अशा खूप साऱ्या हृदयस्पर्शी आठवणी आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर जरूर तुम्ही कमेंट्स करू शकता. पुन्हा ताईंना बोलू आपण एकदा. विशाखाताई, तुम्हाला एकदा या भागात तुम्ही बऱ्याच बोलल्यात, खरं म्हणजे फार दिवसानंतर बोलल्या, म्हणजे 5-10 वर्षांत तुम्ही या विषयावर बोललात. आपण पुन्हा बोलू यांच्याशी. तोपर्यंत नमस्कार.